हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि सकाळ सकाळी मी कुठेतरी निघाली आहे. कुठेतरी म्हणण्यापेक्षा मी मुंबईला निघाली आहे. आणि यावेळेस मी शेठसोबत नाही चालली आहे, तर पल्लवीसोबत चालली आहे. तर शेठचं आजचं काम थोडंसं कमी झालं आहे. त्यांना मला पुण्यापर्यंत सोडवायला घेऊन चालली आहे मी. स्वारगेटला ते मला सोडतील आणि तिथून मग आम्ही दोघी ओला करून निघणार आहे. तर ते कशासाठी काय वगैरे 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 ते तुम्हाला पुढे कळेलच. सो ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता माझी पॅकिंग, म्हणजे याच्यावर अंदाज लावू शकता मी 2-3 दिवसांसाठी चालली आहे. सो गाईज, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि नेहमीप्रमाणे मी यावेळेसही लेट पोहोचले आणि ती खूप चिडलेली होती, म्हणून मी पटकन ब्लॉग सुरू केला. बाय बाय करते. चला करा आपली बुक आता. काय ओला इथे थांबायचं का रस्त्यावर? त्यांना म्हणा गाडी सोडत तुम्ही जाऊ घरी. आपण बॉम्बे हात मारू त्याच्यावरती. बॉम्बे हात मारून टाकू आपण त्याच्यावरती. टिफिन पण दिलाय. हा, कुठे चालली तू? कुठे चालली? मी चालले मुंबईला. तू कुठे चालली? माझं मागं मागं नुसतं मागे मागं फिरावं लागतंय. मागे मागे लेट कमर्स. आणि आम्हाला हे माहिती नव्हतं की ओलाला एवढ्या लांब जाण्यासाठी खूप उशीर लागतो. नाहीतर आम्ही पहिलीच ओला बुक केली असती. आणि आम्ही इथे आता काय म्हणतात मॉल समोर, कुमार पॅसिफिक मॉल समोर थांबलोय. आणि तो किती तासाने? अर्ध्या तासाने येणार आहे. आणि एवढा वेळ आम्ही आमचं असं लगेज घेऊन पानचटसारखं बसलो इथे वाट बघत. पहिल्यांदा असं झालंय ना बोलू? कसं वाटतंय? पहिल्यांदा चाललोय आपण ना असं कुठेतरी लांब. लांब नाही, म्हणजे इथे जवळच चाललोय. मुंबईला चाललोय. 3 तास 2 तास डिस्टन्सवरती चाललोय. एवढं काही वाटत नाही आहे. सारखं सारखं जात असतो. मी आज तो ब्लॉग अपलोड केला ॲक्च्युली. आणि बघायचा आहे तो. तर त्या ब्लॉगमध्ये मी माझं रिझन दिलं की बाबा लग्न आम्ही असं का केलं, किंवा लवकर केलं की उशिरा केलं. सो माझं म्हणणं असं होतं की दिसणं मॅटर करत नाही, मन त्याच्यापेक्षा जास्त मॅटर करतं. एक्झॅक्टली. तर मग त्यात मला अशी आज एक कमेंट आली आहे की जर तुमच्या शेठकडे पैसे नसते तर तू लग्न केलं असतं का? हे सगळं बोलायच्या गोष्टी आहेत. तुझ्या शेठकडे पैसे आहे, चांगलं घर आहे, चांगला बिझनेस आहे, चांगले घरचे माणसं आहेत म्हणून तू लग्न केलं आहे, आणि पैसा बघूनच तू लग्न केलं आहे. असं नसतं ते सेड. असं काही नसतं. आणि हे मला बिलकुल पटलेलं नाही. आणि माझं एवढं डोकं खराब झालं ती कमेंट रीड करून. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की, आणि अजून एक क्वेश्चन, ती मला काय म्हटली की तुला लग्नाच्या आधीच कसं काय कळलं की त्याचं मन चांगलं आहे, म्हणजे शेठचं मन चांगलं आहे? तुमच्या माहितीसाठी माझं लग्न जमल्यानंतर मी 1.5 वर्षाने लग्न केलं आहे. हे म्हणजे जे मला पहिल्यापासून फॉलो करतात त्यांना माहिती असेल. सो मी असं नाही की माझं लग्न जमलं मी 2 दिवसात लग्न केलं, अशातली गोष्ट नव्हती. सो 1.5 वर्ष इनफ आहे पुढच्याचं मन ओळखण्यासाठी. तर पुढच्याने प्लीज जरा चांगली माहिती घ्यावी माझ्याबद्दलची की मी कधी केलं, काय केलं, कसं केलं. आणि मग नंतर ते तात्पर्य लावावे, निष्कर्ष लावावे की मी 1.5 वर्षांनी केलं, 2 वर्षांनी केलं, मी पैसा बघून केलं, मन बघून केलं. मला कळतंय ते मन मी कसं बघितलं आणि कसं नाही ते. सो प्लीज डोंट टेल मी की पैसा बघून मी लग्न केलं. तर माझ्या घरीही परिस्थिती चांगली होती की ज्यात मी 2 वेळेचं खाऊ शकते. आणि माझ्यासाठी परिस्थिती चांगलं असणं म्हणजे यालाच म्हणतात की आपण 2 टाईमचं व्यवस्थित जेवू शकतो, आणि व्यवस्थित कपडे घालू शकतो, आणि व्यवस्थित एज्युकेशन घेऊ शकतो. सो याच्यापेक्षा जास्त श्रीमंतीही नको आहे मला. एवढी असेल तरी इनफ आहे, त्यात मी गुजारा करू शकते. आणि नशिबाने माझंही खूप चांगलं सुरू आहे. तुम्ही सगळे लोक खूप, म्हणजे एकाच्या कमेंटमुळे मी सगळ्यांना नाव नाही ठेवत आहे, बाकीचे खूप सपोर्ट करतात. आणि खूप छान छान कमेंट्स पण आल्यात की मी इन्स्पिरेशन आहे अँड ऑल. तिच्या आईवडिलांनी जे तिला सजेस्ट केलं ते तिने केलं. आणि आईवडिलांचा शब्द पाळणारी मुली आणि मुलं
आजकालच्या जमान्यामध्ये फार कमी आहे, खूप कमी आहे, त्यातली ती आहे. सो असं प्लीज कधीच कोणाला जज करू नका. आणि मेन म्हणजे आज जो आईवडिलांचा शब्द पाळला आहे तर त्याचा रिझल्ट्स म्हणा तुम्ही, त्याच्या म्हणजे माझी त्यानंतरची लाईफ बघा आणि त्याच्यावरून तुम्ही निष्कर्ष लावा, त्यावरून तुम्ही जज करा की मी किती खुश आहे, माझी लाईफ किती मजेदार चालू आहे. आणि तुम्ही पाहत आहे की मी मस्त सगळं हँडल करते, सगळीकडे फिरून म्हणजे. आणि ते सुद्धा मी दुसऱ्या कोणासोबतच कधी फिरत नाही, मी गेले तर फक्त माझ्या नवऱ्यासोबतच जाते कुठेही जायचं असेल तर. आणि पल्लवी जेव्हापासून भेटली तेव्हापासूनच मी अशी एकटी बाहेर पडायला लागली पल्लवीसोबत. तर त्याच्या आधी नाही माझं कोणी फ्रेंड होतं, कारण की जे कोणी भेटलं ते आत्तापर्यंत असेच होते कामापुरते सगळे. सो हे याच्यावरती नाही डिस्कस करायचं. बट एक ट्रस्टफुल पर्सन मिळाला मला, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी म्हणजे शेठनी पण मला असंच एकटं जायलाही त्यांना भीती वाटत नाही, मला तिच्यासोबत सोडायलाही त्यांना काही वाटत नाही. आत्ता सोडून गेलं तुम्हाला ॲक्च्युली. सो असं नाही आहे, प्लीज असं जज करू नका की पैसा वगैरे. आज मीही खूप कमवते, त्यामुळे असं नाही का कोणावर मी डिपेंड आहे आज. पण मला एवढंच म्हणायचं की आम्ही दोघंही मिळून खूप छान संसार करतोय आणि हे महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे, पैशापेक्षा हे महत्त्वाचं आहे का आम्ही दोघं मिळून आहे, सगळं एकजुटीने करतोय. आणि यापेक्षा काय पाहिजे आयुष्यात. आणि ओके चल आता मुंबईला जायचं, कधी येणार आहे ओला. गाई बघा किती लागली आहे. माझी पण ठेवशील ती पुढेच ठेवतात, टिफिन आहे. हां व्यवस्थित ठेवा. झाला गणपती बाप्पा मोरया. तर सगळ्यांचा मुंबईला येतानाचा जो थांबायचा पॉईंट असतो तो असतो हा, म्हणजेच फूड कोर्ट. तर ॲक्च्युली मी तर टिफिन खाल्ला होता, मम्मीने एवढा प्रेमाने चपाती भाजी बनवून दिली होती, पण ह्या पल्लवीने खाल्ला नाही. त्यामुळे आता मी इथे मॅगडीमध्ये केलं आहे थोडंफार ऑर्डर. बघ मी खाल्लं नाही खाल्लं आहे, तू नाहीच खाल्लं आहे. हां तर आता इथे तिच्यासोबत तिला थोडी कंपनी द्यावी म्हणून मी पण थोडंफार खाणार आहे. अच्छा का टिफिन नाही तुझ्याकडे? तिने खाल्ला मी. हाय व्हिडिओ काढत आहे, स्टोरी टाकू ना आपण. आता ओपन करून खाऊ नको, आपण स्टोरी टाकूया. मला टिशू नाही खायचा आहे. मला काहीच नाही खायचं, याचा अर्थ असं नाही की मी टिशू खाईल. फायनली पोहोचलो आम्ही 7 वाजता. वेलकम टू सिटीजन हॉटेल. तर फायनली चेंज केलं आहे आणि असे पडलो आहे की जसे आम्ही खूप लांबून प्रवास करून आलो आहे. ॲक्च्युली तसंच झालं आहे, कारण की 3 तासाच्या प्रवासाला आम्हाला किती वाजता निघालो होतो पल्लू आपण? 2 वाजता ना? 2:30? मी 11:30ला नाही 1 वाजून काहीतरी 45 मिनिटांनी आपल्याला 4 व्हीलर येणार होती. ओके म्हणजे 2च समज ग. आम्ही 2 वाजता निघालो आहे आणि आत्ता तुम्ही पाहिलंच असेल टाईम की 7 वाजता आम्ही पोहोचलो आहे. म्हणजे खरंच खूप असं दमल्याचं फील झालं आहे. सो पडलो आहे आता. आणि असं आम्हाला खरं तर बाहेर डिनरला जायचं होतं आज छान, पण बिलकुल कॅपॅसिटी राहिलेली नाही. तरी पण बघू थोडा वेळ आराम करून, कारण की नवीन एरिया आहे, इथे माहिती पण नाही आहे बऱ्यापैकी काही. बट ठीक आहे, इथेच जर आवडलं तर आम्ही इथेच जेवण करत जाऊ, बट नाही आवडलं तर आम्ही बाहेर कुठेतरी डिनर करू छान. तर असं आमच्या दोघींचे 2 बेड आहेत आणि ॲक्च्युली ही डरपोक आहे.
ही काय म्हणते असं 2-2 वेगळे बेड का दिलेत, एकच द्यायला लाव, हा आला ना की ते जॉईन करायला लाव. म्हणलं तू एवढी डवरपोक आहे का पल्लू. म्हणजे काय कोणाला कशाची भीती वाटेल ना सांगता नाही येत. तर आता आराम करणार आहे आणि आपण बघूयात आता वैष्णवीला कशाची भीती वाटते. मला नाही भीती वाटत. शेट नाही तिथं लक्षात ठेव. मला कशाचीच नाही भीती वाटत आणि अंधाराची तर बिलकुलच नाही. शेटचा कॉल आलाय. शेटचं नाव घेतलं का शेटचा कॉल येतो यार काय. बाकी जाऊ देत. आपण आता हा आजच्या दिवसचाच व्लॉग शूट करणार आहे मी आणि नेक्स्ट व्लॉगसाठी स्टेट येऊन, कारण नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कळणार आहे मी नक्की कुठे आली, कशासाठी आली आणि का आली आहे. तर गाईज आपले व्लॉग्स बघत राहा. नेक्स्ट व्लॉगची तर खूप वाट पहा. आणि अजून मी काय काय जेवण करते काय करते ह्या रात्रीपर्यंतच मी तुम्हाला दाखवतेच. आत्तासाठी तरी मी इथेच थांबते. पुढचं बघूया. नाही संपवते अजून, पुढे बघायचं आहे तुम्हाला. स्टेट येऊन. काय करते पल्लू. मी तुझ्यासाठी चहा बनवते. ओ माय गॉड एवढी स्पेशल ट्रीटमेंट. एवढं बनवून आणलंय चहा तू हॉटेलवाल्यांनी. अर्धा कपच दे. पिना पिना आले चहा पाहिजे तुला. अरे एवढं असं हेक्टिक झाल्यासारखं झालं ना, थोडस चहा पिला फ्रेश फील होईल. काय चार्जेस काय होते बघायला पाहिजे ते. शुगर तू पाहिले नाही. मी ते बघितलंच नाही. डायरेक्ट साईन केली. गुड गर्ल. अशी तुझी प्रॉपर्टी नाव करून घेतील ना साईन करून. पुरा बसेल मी लिटरली. सो गाईज असं करू नका. कोणतंही डॉक्युमेंट रीड केल्याशिवाय त्यावर साईन करू नका. आमच्या पल्लवी सारखं. आज आली माझी चूक, परत नाही होणार. हा शुगर मिक्स कर चांगली, त्यात जास्त गोड नाही आवडत मला. काय पाहिजे तुम्हाला. व्हाईट शुगर. व्हाईट शुगर कुठली शुगर हवी आहे. व्हाईटच टाक बाबा आपली गरीबाची. कुठे ब्राऊन पिणारे दिसते का. ब्राऊनला परत ब्राऊनचा दगड झालाय. दगड नकोय मला, तूच खातो दगड. शुगर फ्री पाहिजे तुम्हाला. नाही एवढंही मी मेंटेन नाही करत आहे स्वतःला अजून. तर आता ते म्हणतात ना आपण मुलगी बघायला जातो. मग तू कोणाला बघायला आलीस का. तर तशी ट्रीटमेंट असं फील होतंय मला की मी पल्लवीला बघायला आली. आणि आता मी चहाला तिच्या कॉम्प्लिमेंट देणार आहे. चांगलं बोलायचं काय. देवा बचालय म्हणजे इथूनच उडी मार समुद्रात. शेजारीच समुद्र आहे. पल्लवी गोडच नाही. मग आता मी काय करू. त्यांनी साखरच टाकून नाही दिली. जर घे साखर. शुगर टाक आणि चहा पी. अजून 2-3 पुड्या दे. तू तुझ्या शर्ट वरती काय टाकलंय. एरोप्लेन मोड. येस डू नॉट डिस्टर्ब अँड वायफाय. तो ऑन कर आता. तो ऑन कर. एरोप्लेन मोड मी कधीच माझ्या आयुष्यातला आता बंद केलेला, म्हणजे सॉरी ऑन केलेला आहे आजच्यासाठी तरी. आज उद्या आणि परवा. सो हे 3 दिवस प्लीज मला कोणी डिस्टर्ब करू नका. मी सगळं काम वगैरे सगळं सोडून आली आहे कशावर तरी फोकस करण्यासाठी. आता तरी चहा गोड लागू दे रे देवा. असं असतं एका हॉटेलमध्ये राहण्याचे परिणाम. इट्स गुड नाव. म्हणजे टपरीवरचा चहा चांगला लागतो ग यांच्या. अरे असे रिव्ह्यू नको देऊ. हॉटेलला बघल तर म्हणजे हॉटेल खरंच खूप चांगलं आहे. बट असं आपल्याला जो चहा आवडतो तो इथे मिळेल का त्या हॉटेलच्या तोंडाकडे बघून मला तरी नाही वाटत. आपल्याला घराची सवय झालेली असते घरात. आणि आमच्या घरी तर प्युअर म्हशीचं दूध आहे. ते पण असं काही पाकिटातलं बिकिटातलं नाही आम्ही घेत. आमच्या घरी एकदम ताजं मिळतं. सो मला बाहेरचा चहा बिलकुल आवडत नाही. बट चहा आवडतो म्हणून प्यावा लागतो. ऑप्शन नाहीये. तर गाईज मी जास्त बोल नाही करणार. हे वैष्णवीचं काय एनर्जी ड्रिंक चालू आहे आता चहा पितो. जेवताना वगैरे तुम्हाला नंतर दाखवतो. येस. स्टे ट्यून. 05 मध्ये का 1. तुम तो कहती हो कि इसमें
हे फक्त ह्या डरपोक पल्लवीमुळे चाललंय बेड जॉईन करायचं काम. हा, कारण का मला असं भीती वाटते बाहेर आल्यानंतर. एवढी डरपोक आहेस तू? बाहेर आल्यानंतर कशी राहते तू? बाहेर आल्यानंतर तेच ऑस्ट्रेलियाला कशी राहते तू? भीती वाटते लोकांची, मला आजकालच्या जगाची. मी खूप ब्रेव आहे. 4 स्टारचं जेवण. इट्स टू हॉट नाव. बरं आहे ना, गरम राहिलं. हे बघ तुला. आणि हे बघा आमच्या बेडचा फायनल लुक. आमचं मस्तपैकी जेवण झालं. म्हणजे असं आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की एवढं छान मिळेल, पण चांगलं मिळालं. तर पोट पण भरलं. आणि उद्यापासून आम्ही इथे नाही जेवण करणार, आम्ही कुठेतरी बाहेरच जाऊ. कारण की जाऊ दे सोडा. बाकी आता झोपायची वेळ झाली होती. तेवढंच मला आठवलं की मी थ्रेडिंग नाही केलेली. सो पल्लवी खूप भारी थ्रेडिंग करून देते. तर मग लास्ट टाईम तिने माझे केले होते आयब्रोज, म्हणजे 2-3 वेळा केले असतील पल्लवी, आहे ना. तर तिने एवढे छान केले होते की मी दुसऱ्या सलॉनमध्ये पार्लरमध्ये केलेच नाहीत, कारण की ते बाकीचे लोक जरा बिघडवतात. पण तिने एवढे छान केले होते. सो म्हटलं की मुंबईला गेल्यावरती माझ्या रूममध्ये करून दे. आणि आम्ही एवढा वेळ टाईमपास करत होतो तेव्हा नाही आठवलं, आणि आता झोपताना आठवतं आहे की काहीतरी राहिले. आणि मी आत्ता मस्त फेस वॉश वगैरे करून माझं थोडंफार स्किन केअर केल्यानंतर आठवलं आहे. त्यामुळे आता मॉइश्चरायझर लावलं आहे, तर ती स्किन अशी सटकणार आहे, धरता नाही येणार. बट ठीक आहे, करावं तर लागणार आहे, कारण की उद्या काय आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. सो स्टे ट्यून. आता थांबा, मी थ्रेडिंग करते आणि मग आपण गुड नाईट करूया, ब्लॉग संपूया. असं कोणाचं पाहिलंय का तुम्ही? पकडी ना. आता कसं पकडू? इथे मोबाईल कोण पकडेल? वर पकडू? डोळे बंद कर. थांब काहीच थांबा, ते दोन्ही हाताने पकडू द्या. तर गाईस, माझे आयब्रोज सुद्धा डन झालेले आहेत, मस्त. आणि आता झोपायला जातो, कारण की सकाळी 8:30ला मला तिथे पोहोचायचं आहे आणि उशीर नको व्हायला. त्यात मेकअप वगैरे सगळं व्यवस्थित करून जायचं आहे. सगळं काढून ठेवलं आउटफिट, उद्या कोणता घालायचा, काय घालायचं आहे वगैरे. फक्त उद्या पटकन फ्रेश होऊन मेकअप करून निघायचं आहे. सो गाईस, आता झोपती आहे. आणि फक्त 4 ते 5 तासांनंतरची माझी ही गुड मॉर्निंग. तर पटपट उठून, आता कारण की ऑप्शन नव्हता, क्लासेसला जायचं आहे म्हटल्यावरती झोप महत्त्वाची नाही आहे, काहीतरी नवीन टेक्निक शिकायला मिळणार आहेत. सो उठा आणि पटापट आवरा. तर असंच पटकन उठून, मला खूप घाण सवय आहे की मला उठल्या आहे ना, मला मिररमध्ये बघावं लागतं. आणि मग नंतर काय बघते देवालाच माहीत, पण मिररमध्ये बघावं लागतं. तर कसलाच उशीर न करता मी पटपट फ्रेश झाले. आणि हा माझा आउटफिट मी जारामधून घेतला होता. जर तुम्ही माझा शॉपिंग व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच असेल. आणि या हिल्स माझ्या जुन्याच आहेत. तर असं मस्तपैकी हा आउटफिट मी माझ्या मेकअपच्या आधीची ही स्किन. अँड आता मी मेकअप करणार आहे त्यावर. तर कसा होतो हे बघा तुम्ही सुद्धा, आणि मला कमेंटमधून नक्की सांगा की मी मेकअप कसा करते. आणि पहिल्यांदा तर मी आज लेन्स घातल्यात, जे की मला शेड बिलकुल अलाउड करत नाही, बिकॉज त्यांना मी नागिनसारखी दिसते. पण मला लेन्स आवडतात आणि माझ्या आउटफिटला आज मॅच होणाऱ्या लेन्स मी घातल्या होत्या. तर लेन्स मला सूट होत आहेत की नाही हे तुम्ही मला नक्की कळवा. आणि मग पटापट माझं स्किन केअर केलं आणि पटकन माझा मेकअप स्टार्ट केला. आणि बघता अर्ध्या तासामध्ये माझा मेकअप डन झाला. आणि नंतर बघतोय की काय ऑलरेडी 8 वाजलेले होते. पल्लवीला म्हणलं पटपट आवर. तर गाईज, माझा लुक रेडी आहे. आणि खूप सारे ब्रशेस नव्हते आणलेले, खूप साऱ्या गोष्टी नव्हत्या आणलेल्या. सो जेवढं होतं त्यामध्येच आम्ही मेकअप केलेला आहे. आणि हा नॅचरल लाईटमध्ये तुम्हाला दाखवते मेकअप कसा झाला आहे, मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
निघूया. तरीही फोटोज इम्पॉर्टंट होते, कारण की एवढा छान मेकअप केल्यावरती आपल्या आय डीवर टाकायला फोटोज नको का. आणि जो ग्लो करत होती ना स्किन, बाप रे. म्हणजे म्हणतात ना प्रॅक्टिसने माणूस परफेक्ट होतं. मी परफेक्ट नाही म्हणता येणार, बट मी जेवढी जास्त प्रॅक्टिस करते, इवन आमच्या प्रतीक्षा मॅमसुद्धा म्हणतात की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्ही बेस्ट रिझल्ट द्याल आणि तुम्हालाच तुमचे रिझल्ट दिसून येतील. आणि जर तुम्ही असेच बसून राहाल आणि म्हणाल की मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि जर तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्हाला कसं काही येईल. सो त्यांचा हा शब्द डोक्यात पक्का केला होता की गॅप घ्यायचा नाही, जेवढं होईल तेवढं करायचं, स्वतःवर करायचं, ब्राईडवर करायचं, म्हणजे ज्याच्यावर मिळेल त्याच्यावर मेकअप करायचा, म्हणजे हात साफ करून घ्यायचा. आणि त्याचे रिझल्ट्स मला आत्ता जाणवत आहेत की एवढा छान ग्लो येतो आहे आपल्या हातून, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही खूप छान असा मेकअप शिकलो. सो थँक्यू सो मच प्रतीक्षा मॅम. आणि चला आता दुसऱ्या ब्राझिलियन मेकअप आर्टिस्टकडे आम्ही आज जाणार आहे. तर बघूया त्यांच्या टेक्निक्स. आणि आम्ही जिथे स्टे केलं होतं ते हॉटेल आणि तो क्लास म्हणजे त्यात फक्त 300 मीटर्सचं डिस्टन्स होतं, जे की आम्ही पायीसुद्धा जाऊ शकत होतो. बट आमचे आउटफिट असे होते की म्हटलं की काय वॉकिंग करत जायचं. सो आम्ही ओला केली आणि ओलाला फक्त 2 मिनिट लागले तिथे पोचायला. आम्हालाच आमचं हसायला येत होतं. बट जेव्हा आम्ही एंटर केलं आणि बघितलं स्वतःचं नाव तिथे आणि आपलं सगळं व्यवस्थित रिझर्व केलेल्या सीट्स होत्या. सो असा आमचा हा इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्टचा क्लास आता सुरू होईल. आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो. नेहमीप्रमाणे लवकर आलो इथे आणि इथे कोणीच नव्हतं. सो आता वेट करणार, इथे ब्रेकफास्ट करणार आणि मग क्लासेससाठी रेडी. आणि तुम्ही पाहू शकता की ब्राझिलियन मेकअप आर्टिस्ट आहे. अँड खूप दिवसांपासून आमचं पल्लवीचं माझं चालू होतं हा क्लास करायचा. आणि फायनली पल्लवीमुळेच ही वेळ आली, कारण की पल्लवीनेच मला पाठवलं की हे क्लासेस सुरू होत आहेत, तर विचार करूया आपण. चला आता ब्रेकफास्ट करूया आणि मग नंतर टाईमपास. बाय बाय. या नाश्ता करायला छान वाटतं ना ते नेम. ॲडिक्ट, चहा ॲडिक्ट, टी ॲडिक्ट, अजून काय कॉफी ॲडिक्ट. आणि मेकअप आर्टिस्टची कमजोरी, मेकअपचे प्रोडक्ट्स आणि जे आपल्याकडे नसतात ते जर तिथे बघायला मिळाले तर कंट्रोल होत नाही. आणि हेच माझ्यासोबतही झालं. आणि मी सुद्धा जे माझ्याकडे प्रोडक्ट्स नव्हते ते घेऊन टाकते. आणि फायनली जे ब्राझिलियन मेकअप आर्टिस्ट होते त्यांची एंट्री झाली. त्यांचं नाव होतं गुलेर्मेनो. सो असं एक्साइटमेंट तर खूप होती की फर्स्ट टाईम आलो आहे, कसं शिकवतील, काय शिकवतील. बट काय टेक्निक्स होत्या त्यांच्या, बाप रे. म्हणजे मास्टर क्लास म्हटलो ना आम्ही तर खरंच त्याच लेवलच्या त्यांच्या टेक्निक्स होत्या. आणि खरं तर त्या आर्टिस्टसोबत बोलून खूप छान वाटलं. आणि मेन म्हणजे त्यांनी माझ्या मेकअपची तारीफ केली, हो की नाही बोलू. येस. ही सेड यू लुकिंग ब्युटिफुल अँड युअर मेकअप इज. सो चला पैसा वसूल झाला. आणि आता जेवायची वेळ झाली आहे. पहिला एक लुक झाला आणि तो एवढा सुंदर केला होता, म्हणजे ज्या ज्या टेक्निक्स आतापर्यंत नव्हत्या माहिती तर त्या आज खरंच खूप अशा टेक्निक्स आज कळाल्या. आणि आता जेवण करतो, कारण की परत थोड्या वेळात लगेच नेक्स्ट लुक आहे. सो लेट नको व्हायला, या जेवायला काय काय दाखवते तुम्हाला. सो लंचमध्ये असं खूप काही होतं, पण त्यातलं मी जरा हेल्दीच आणलं आहे, कारण की बाहेर राहायचं आहे आता, त्रास नको व्हायला आहे ना, आजारी बिजारी नको पडायला. पण जेवण म्हणजे क्वालिटी खूप छान दिसते. सो गाईज या जेवायला. सेकंड लुक पण सुरू झालं आणि माझी बुक ऑलमोस्ट भरत आली होती, एवढ्या मी त्या टेक्निक्स नोट केल्या होत्या. आणि फायनली सर्टिफिकेशन, हे कोणाला आवडत नाही. सो इंटरनॅशनल मेकअपचा क्लास कंप्लीट केल्यावरती जी खुशी असते ना ती तुम्हाला आता दिसून येईल माझ्या फेसवर. अँड हा
आहे सेकंड डे. ॲक्च्युली फर्स्ट डेला क्लासेसवरून आल्यावरती काही शूट नाही करता आलं, कारण की खूप थकलेलो होतो. कारण की 7 ते 8 तासांच्या क्लासनंतर कोणाच्यातच कॅपॅसिटी राहणार नाही. तर मी काही शूट नाही केलं. म्हणजे डायरेक्ट आपण सेकंड डेचं दाखवूया. तर सेकंड डेला हा होता माझा आउटफिट, आणि हा आउटफिट मी पॅन्टालून्समधून परचेस केला होता. आणि जारामधूनही बरीचशी शॉपिंग केली होती. मी 3 ते 4 वन पीस घेतले होते. पण त्यात मी आणि पल्लवीने दोघींनी एक सेम घेतलं होतं, जॅकेट आणि ब्लॅक ड्रेस. बट तिने फर्स्ट डेला घातला होता, सो मी म्हटलं की नको सेम सेम व्हायला. म्हणून मग मी तो स्किप केला आणि तो म्हटलं की नेक्स्ट एखाद्या ओकेजनला घालेल. सो असे 3-4 ड्रेसेसचे ऑप्शन्स होते, तर त्यातला हा ऑप्शन मला जास्त आवडला. तर कसा वाटला हा आउटफिट माझा कमेंटमधून मला नक्की कळवा. आणि एंट्री झाली आहे आमच्या सेकंड मेकअप आर्टिस्टची. यासुद्धा ब्राझिलियनच होत्या आणि यांचं नाव होतं डॅनियली ग्लीस. सो या तर खूपच बेस्ट होत्या, कारण की यांनी एवढं खतरनाक एक्सप्लेन केलं आणि त्यांचं नेचर एवढं भारी होतं की म्हणजे सगळ्यांशी त्या मिळून मिसळून राहत होत्या. तर मला तर खूपच आवडलं. आम्ही खूप फोटोज काढले त्यांच्यासोबत. आज त्यांनीसुद्धा आम्हाला 2 मेकअप शिकवले, जे की खूपच युनिक होते, डिफरंट होते आणि वेगवेगळ्या टेक्निक्स होत्या. तर खरंच इंटरनॅशनल क्लासेस करणं खूप इम्पॉर्टंट आहेत. या टेक्निक्स आपल्यालासुद्धा माहीत असल्या पाहिजेत, ज्याने आपले मेकअप खूप सटल होतात, केकी होत नाहीत आणि आपण जे भरभरून लावतो चेहऱ्यावरती, त्यापेक्षा त्यांनी असं सांगितलं की जेवढं कमी प्रोडक्टमध्ये तुम्हाला करता येईल तेवढं कमी प्रोडक्टमध्ये करायला शिका. आणि बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला प्रोडक्ट्सचं पण नॉलेज दिलं, कसं अप्लाय करायचं, म्हणजे बऱ्यापैकी खूप साऱ्या टेक्निक्स त्यांनी आम्हाला शिकवल्या. तर सो थँक्यू सो मच एव्हरीवन. अँड फायनली वेळ आली आहे सर्टिफिकेशनची. तर असे 2ही दिवस आम्हाला 2ही मेकअप आर्टिस्टकडून सर्टिफिकेशन झालं. अँड खूप हॅप्पी होतो की आमच्या नॉलेजमध्ये खूप काही भर पडली आहे. अँड इथून पुढचे मेकअप बघण्यासारखे असणार आहेत, काहीतरी युनिक असणार आहे. आणि तसेही आपले मेकअप खूप सटल असतात, आपल्या ब्राईडला जसे पाहिजे असतात तसेच आपण देतो. तर थँक्यू सो मच गाईज, माझा हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. असा होता आमचा 2 डेजचा इंटरनॅशनल क्लास, आणि जो आम्ही कंप्लीट केला आहे. आणि हॉटेलला बाय करून आम्ही निघालो आमच्या घराकडे. ब्लॉग पूर्ण पाहिलाच असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.